दादा, का शाळेतून आल्यापासून अभ्यास करत बसलाय? हे बघ, मी तुझ्यासाठी किती सुंदर राखी आणलीये. तुला आवडली का? हो, खरंच खूपच छान राखी आहे. पण रागू नकोस, या राखीमध्ये पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. छोटीच तर गोष्ट आहे. अगं, छोटी छोटी म्हणत अशा कितीतरी राख्यांचा ढीग होतो आणि ते सर्व कचऱ्यात जातात. मग मी काय करू? चल मी सांगतो. अगं, तू विसरलीस, यावर्षी आपल्या शाळेत पर्यावरणपूरक राखी विक्रीसाठी येणार आहे. या राखी आपण विद्यार्थीच विकणार आहोत, यात आपलाच फायदा आहे. या उपक्रमातून आपले कम्युनिकेशन स्किल तर वाढतीलच, तर आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतील. हो, अगदी बरोबर. टीचर आम्हाला मार्केटिंग स्किल बद्दल शिकवणार आहेत. ठरलं तर मग आपणही ही राखी वापरायची आणि सर्वांना वापरायचे आवाहनही करायचे. आणि हो, या उपक्रमात आपल्या मित्रांना, आपल्या शेजारच्यांना आपण जागरूक करू शकतो. जेव्हा ते बघतील आपली शाळा एवढे मोठे पाऊल उचलते, तेही प्लास्टिक आणि पर्यावरणाला हानी पोहोचणाऱ्या राख्यांचा वापर बंद करते. या उपक्रमात आपण फक्त राखीच नाही विकणार आहोत, एक चांगला संदेश समाजाला देणार आहोत. नातं जपूया प्रेमाने, पर्यावरणपूरक राखीच्या वापराने.